बरं, ब्रेकफास्ट केलायस? ब्रेकफास्ट नाही, तरीच मी म्हटलं माझं वेळेच्या आधी आवरून कसं झालं. करेक्ट आहे. आता 2 मिनिटं थांब, मी जाते. ब्रेकफास्ट आणि डब्बा दोन्ही घेऊन येते, तो खायचा आहे. वडापावच्या गाडीच्या आजूबाजूला पण दिसला ना, मी गोळी घाले ना विजय. थोडं जास्त होतं असं नाही वाटत? गन माझ्याकडे, गोळी तू घालणार कसं म्हणजे? असू दे ना. गनशॉटचा आवाज आला. नाही, ते गनशॉट कसं असेल? गनशॉटचा आवाज आहे, मला माहिती आहे. गनशॉटचा आवाज आहे, साधारण 100 मीटरवरून आला. तू आतमध्ये हो आधी. नाही, अरे आतमध्ये हो, पण- माझा मेसेज आल्याशिवाय येऊ नकोस. मी सांभाळ सांभाळतो, जा तू प्लीज. साधारण 100 मीटरवरून आला आवाज. अगर विक्रम साहब को मालूम पड़ेगा ना तो वाट लग जाएगी। उसको गोली लगी ना? अरे लगी होती तो क्या गिरी नहीं होती क्या? मैं देख कर आता हूँ। जा मत, रुक। वो देख, पुलिस वाला आ रहा है। का वडिलांचा रस्ता आहे का रस्त्याच्या मध्यभागी थांबायला? गलती हो गया साहब। मेरे को देख के गाड़ी पीछे क्यों ले रहा था? वो आपको जाने के लिए जगह दे रहा था मैं। निकलो इधर से, रुकने का नहीं बीच में. हाँ हाँ, जाता हूँ साहब। गाड़ी तुम्हारा है क्या? हाँ, मेरे ही है। गाड़ी का पेपर, लाइसेंस? हाँ सब है, दिखाओगे साहब? नहीं नहीं, रहने दे. निकलो है इधर से, मैं आ रहा हूँ वापस. हाँ साहब, जाता हूँ। नक्की जाताना की येताना? भुसावळ ना? ठीक आहे, काही लागलं तर मी कळवते. थँक्यू सो मच सर. एक वाईट बातमी आहे. कोण? इन्स्पेक्टर पाल. इन्स्पेक्टर पाल? सर, इन्स्पेक्टर पाल ज्यांनी शोला अरेस्ट केलं, ज्यांनी तिच्या गाडीत ड्रग्ज ठेवायला लावलेला. त्या इंदोरला चालल्या होत्या, भुसावळ जवळ ऍक्सिडेंट झाला आणि त्या गेल्या. असं का होतंय यार जमदाडे, असं का होतंय? आपण जो काही लीड फॉलो करतोय, आपण ज्या माणसाला फॉलो करतोय त्याच माणसाबरोबर असं का होतंय? ही माणसं कुठली इन्फॉर्मेशन लपवतायत, कुणाला प्रोटेक्ट करतायत? हे काय काय होतंय? चला गप्पा बसायला शिका. साहेब, सापडली? तुमचा अंदाज खरा ठरला साहेब. आपली काही माणसं विजय भोसलेच्या घराबाहेर लक्ष ठेवून होती, ती त्याच्याकडेच गेली. सापडली का? साहेब, आपल्या माणसांनी तिथे फायर केलं. मी काय मूर्खपणा केलाय पब्लिक प्लेसमध्ये फायर करायचा ते नको सांगूस. मी काय विचारतोय त्याचं उत्तर दे. सापडली का? साहेब, त्या पळून गेल्या. लाज नाही वाटत हे सांगताना? लाज वाटते का हे सांगताना? चुकलं साहेब. काय बोलतोयस तुला कळतंय का?
काय घडलंय त्याचा सिरियसनेस कळतोय का? ती जर भोसलेपर्यंत पोचली तर काय होईल? माझं फार नंतर होईल, तुझं सगळ्यात आधी काय होईल याचा अंदाज आहे का? तो फोन नाही आता तिच्याकडे, पण ती एक दिवस भोसलेपर्यंत पोचेल, त्याला काहीतरी सांगेल. त्या एवढ्याशा इन्फॉर्मेशनवर विश्वास ठेवून तो कुत्रा पुन्हा वास काढत आपल्या मागे लागेल. कळतंय का? मग त्या पळून गेले आहे इथे येऊन मला सांगण्यात वेळ घालवण्यापेक्षा खरं तर तिला शोधण्यात वेळ घालवायला हवा होतास की नाही तू? हा, मग आता जा, तिला शोध आणि सांग तुझ्या माणसांना तिला ओढवा, नाहीतर तुझ्या सकट सगळ्यांना एका लाईनीत उभं करून ना एकेकाची. साहेब 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 जरा जरा महत्वाचं बोलायचं साहेब. मी 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 त्या सॅनिटोरियम मध्ये गेलो होतो. तो डॉक्टर जोशी आहे ना, ते मी जरा बघून आलो. मला माहितीये, कळलं मला जोशींकडून. झोलाडा आहे साहेब ते. तुम्ही का करता हो हे? हा? कशासाठी हे सगळं करत असता तुम्ही? पदवी घेतली आहेत का तुम्ही सायकोलॉजी मधली? नाही ना. आता निलांजनाची तब्येत क्रिटिकल आहे. शहरातले उत्तम डॉक्टर ट्रीटमेंट करतायत. का आमचे प्रयत्न नाहीच आहेत, आम्ही काही करत नाही आहोत असं वाटतंय तुम्हाला? मग अशा पेशंटला काय आणि कशी ट्रीटमेंट द्यायची असते हे तुम्हाला कळतं का? नाही नाही साहेब, निलंजना मॅडम पेशंट नाहीयेत, हेच तर मी सांगतोय तुम्हाला. हो, मी तिला तुमच्यापेक्षा तरी जास्त जवळून आणि व्यवस्थित ओळखतो. तिचं वागणं मी जास्त व्यवस्थित ओळखतो, एवढं तरी तुम्हाला मान्य आहे का? ते भीषण अवस्था आहे तिची. परिस्थिती फार गंभीर आहे आणि ती हळूहळू ढासळत चालली आहे. पण हे सगळं डोळ्यांनी बघतोय मी, आणि ह्या सगळ्याचा मला त्रास होतोय असं तरी तुम्हाला वाटतंय, मान्य आहे का? मला मजा येत असेल या सगळ्या? मग जरा थांबा ना, करू द्या ना मला माझे प्रयत्न, डॉक्टरांना त्यांचे प्रयत्न, माझ्यावर त्यांच्या प्रयत्नांवर तरी विश्वास ठेवा. आणि नका नाही, मी हात जोडतो. ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स आहेत, अजून कॉम्प्लिकेशन्स नका ना वाढवू. मी आता वाटलं तर गरज पडली तर पाया पडेन तुमच्या, पण बास बास. हॅलो. सारखं मुंबई मुंबई करू नकोस पंडित. प्रयत्न चालू आहे. इतकं सोपं नाहीये मुंबईत हातपाय पसरणं. एकतर तुम्ही लोकांनीच आधी माती खाऊन ठेवली आहे, त्यामुळे किल्वर गँगला मुंबईतून बाहेर पडावं लागलं. आता हळूहळू प्रयत्न चालू आहेत. पंडित इतकं सोपं नाहीये ते. काय रे, पोलीस म्हणजे काय आम पब्लिक वाटलं तुला? आम पब्लिक गोष्टी विसरतात, पोलीस कधीच गोष्टी विसरत नाहीत. ही केस, किल्वर केस अजूनही पोलिसांच्या व्यवस्थित लक्षात. पंडित, मला कळतंय बिझनेस वाढवायचा आहे मुंबईत, ते मुंबईत घुसायचंय, शिरायचंय, मला कळतंय पंडित. प्रयत्न चालू आहेत. मला फक्त 2 दिवस दे. मुंबईत कसं शिरायचं याचं प्लॅनिंग मी तुला देते. फक्त 2 दिवस दे. हॅव पेशन्स. झोलाड आहे यार. हॉस्पिटल पण झोलाड आहे, डॉक्टर पण झोलाड आहे, सगळं झोलाड आहे. त्या निलांजना मॅडम जे काही सांगत होत्या ना ते ऐकायला पाहिजे होतं, त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, त्यांना बाहेर काढायला पाहिजे होतं यार. पण साटम साहेबांनी कसा नाही विश्वास ठेवला त्यांच्यावर? तू त्या माणसाचं नाव गुगल केलं जमदाडे? तो ना फार सुप्रसिद्ध माणूस आहे. एक असा डॉक्टर येतो की ज्यांनी अनेक पेशंट्सवर इलाज केलाय आणि तो सक्सेसफुल झालाय. त्यात तो सायकेट्रिस्ट आहे, निलांजना मॅडम सायकेट्रिस्ट आहे. त्यांची एकमेकांची ओळख आहे. कधी काळी ते एकमेकांना भेटले. सुहास साटम यांचा विश्वासातला तो माणूस आहे. त्या सगळ्यात महत्वाचं तो डॉक्टर आहे, त्यामुळे त्याच्यावर संशय कोणीच घेणार नाही. पण निलांजना मॅडम मला क्लिअर कट म्हणतायत की त्यांना चुकीची औषधं दिली जात आहेत, म्हणजे ते खरं आहे ना यार. मला दिसतंय, पण आता त्यात काय आहे, त्यांना मनोरुग्ण ठरवलं जातं. म्हणजे ऑलमोस्ट त्याच टप्प्यावर आहेत सगळे, त्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. आता
काय नाही यार, याच्यातून एकच मार्ग आहे माहितीये, निलांजना मॅडम सापडायला पाहिजे, त्यांच्याशी भेट व्हायला पाहिजे. मग काय जे पुरावे आहेत ना ते सगळे हाती मिळतील, जे आपण साटम साहेबांना दाखवू शकू. आधी निलांजना मॅडम तर भेटल्या पाहिजे ना. प्रूफ तर लागेल, त्याशिवाय साटम साहेबांना ऐकणार नाहीत. माझं डोकं म्हणते डोकं. मला ना सुधरत नाहीये. मला असं वाटतं ना जाऊन ना त्या जोशीच्या तोंडात गण घालावी. निलांजना मॅडमला भेटायचं आहे ना आपल्याला, पण आता हे कसं मॅनेज करणार आहोत आपण? तेच नाही कळत आहे ना जमदाडे. आम्ही जरा बाहेर जाऊ ना. सावकाश सावकाश सावकाश. काय झालं काय झालं? सर फक्त फायदा. हा फक्त काय काय झालं? मी ऍप डाउनलोड केला सर. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा. पुढे 1.5 लाख रुपये जिंकलो सर मी. 1.5 लाख रुपये. 1.5 लाख. तू करेक्ट ट्रॅक वर चाललाय. 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये ही बेसिक अमाऊंट आहे. अहो, नाही, सर. ऐक ना, तू त्या संजयच्या टच मध्ये राहा, बाकी सगळं तो तुला बरोबर. हे जमदाडे यार हो, प्लीज मी सांगते. तू त्याला रळून जाऊ धक्का नको हा. बसतो. त्या तुम्ही 1.5 लाखाचा सांगते. धक्का केलाय मोठ्यात पुढे हा. अहो सर. काय तुझं काय? अहो मॅडम 1.5 लाख. हो, मग ठीक आहे, हळू बोल ना. पंजाब अरे पण नऊ- नव्हते ना बघितले, ठीक हो. आहे, 9 लाख कमवशील. आपले नाहीत ते, टेन्शन नको घेऊ तू. बोला साटम सर. हां हवालदार मॅडम, जरा एक मदत हवी. हे कामाच्या गांभीर्याप्रमाणे तुम्ही मला ऍड्रेस करताना, अदरवाईज अनुजा, पण तुमचं काम असेल तर हवालदार मॅडम. नाईस. नाही, आता काम जरी माझं असलं तरी हे काम नाही झालं तर जो प्रॉब्लेम निर्माण होईल तो दोघांसाठी घातक ठरेल. तेव्हा ऐकून घ्या. निलंजना पळाली. काय? कशी? कधी पळाली? ते आत्ता महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की मी शोधायचे प्रयत्न करतोय, पण कुठे काही अजून तपास लागत नाही, हाती लागत नाही. त्यामुळे जरा अलर्ट राहायला सांगा तुमच्या लोकांना आणि शोधून काढा तिला. कारण ती जर भोसलेपर्यंत पोहोचली तर ठीक आहे, मी बघते. नाही, बरोबर आहे. बघतो आम्ही, काळजी करू नका अशी आश्वासनं दिली तरी त्यावर विसंबून राहण्यात अर्थ नाही. हा काय करणार ना अशा माणसांचं. नाही, म्हणूनच व्हॉट आय सजेस्ट इज हा प्रॉब्लेम आपण पर्सनल प्रॉब्लेम म्हणून ट्रीट करूया. हो, नाहीतर हा किती मोठा होईल याचा अंदाज आहे आपल्याला. निलांजना नजरेआड नाहीच झाली पाहिजे. ती लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीत सापडायला हवी. सो हो, मी प्रयत्न करतोच आहे. ओके. हे कुठे आलोय आपण? ही सॅनिटोरियमची मागची बाजू आहे. इथून आता आतमध्ये जातो, कारण आतमध्ये गेल्याशिवाय मला काहीही कळणार नाही. मी जमेल तितका आत घुसवणार, यांचा 7-12च काढतो आज. मला सांग एक्झॅक्ट कुठे? हे बघ, एक्झॅक्टली तू जिथून एंटर केलं होतंस ना तिथून लेफ्टची पहिली खिडकी. मी असा जिनेनी चढलो, सरळ गेलो तर ही खिडकी. येस येस, बरोबर ना, लेफ्ट साईडची. एक्झॅक्टली. काय टाकलं होतं? हे बघ, एक्झॅक्टली काय होतं नाही दिसलं मला, पण छोटीशी वस्तू होती आणि जड असावी, कारण ती डिरेक्टली खाली पडली होती. ठीक आहे, बघतो मी. इथेच थांबा. समजा कोणी हिडकलं, विचारलं तू इथे काय करतेस, तर म्हणायचं गाडीचं पेट्रोल संपलंय, नवरा पेट्रोल आणायला गेला. हां, लगेच मला मेसेज कर, मी बाहेर येईन. विजय सांभाळून. नीलू. नीलू. नीलू, वेळ लागलाय का तुला? नीलू. नीलू.
सोडणार नाहीये. मला आयुष्यभर बाद केलंयस तू. हो पण इतक्या शॉर्ट नोटीसवर कसं का? हो हो मला मान्य आहे पण नाही नाही हे बघा तुम्ही असं करू नका प्लीज. हो मी करतो. उद्याच्या उद्या तुम्ही सांगताय तसं होईल. साहेब काय साहेब काय साहेब हाताला काय झालं? 30 साली हर तुम बाहर जा. साहब क्या हुआ? खून कैसा? अरे तुम बाहर जाओ रे. कोण साहेब? पहिले ह्याला कामावरून काढून टाक. ह्या सालेना झोपा काढतात आणि घुसतात लोक घरात. कसं काय झालं साहेब? निलांजना आली होती इथे ह्या चाकू घेऊन बोसकायला. साहेब पण कसं शक्य आहे साहेब एवढी सिक्युरिटी असताना? कसं शक्य आहे म्हणजे खोटं बोलतोय का? दिसतंय ना हे हा. विक्रम फालतू गप्पा मारण्यात शंका काढण्यात वेळ घालवू नको. आत्ताच्या आत्ता निघ. जेवढी माणसं आत्ता आहेत ना सगळ्यांना बाहेर काढ. तिला शोधून काढा आणि माझ्या समोर आणा. मला ती माझ्या समोर हवी. मला ती आत्ता माझ्या समोर हवी आहे. जा जा. हो साहेब. साहेब मला कळत नाहीये. मला काहीच कळत नाही असं झालंय आता. म्हणजे निलांजना मॅडम तिथे नव्हत्याच. हे बघ सिंपल आहे. या आधी सुद्धा मी त्यांना भेटून आलो बरोबर. ती रूम मला माहिती आहे. बाहेरून म्हणजे त्या सॅनिटोरियमच्या बाहेरून तू जिथे त्यांना पाहिलंस ना, जी खिडकी तुला दिसली ना तीच ती रूम आहे हेही मला माहिती आहे. म्हणजे त्या तिथे असायला पाहिजे ना. कसं काय? नक्की तीच रूम होती ना. म्हणजे रूम चुकली असं नाही ना झालं. तुला मी काय वेडा वाटतो का भूषुंदरा? कशी रूम चुकेल? मी भेटून आलोय त्या आधी. मी सांगतो करेक्ट तीच रूम होती. बहुतेक ना त्यांना कळलंय की निलांजना मॅडमनी ते काहीतरी खाली टाकलंय कळलं म्हणून त्यांना शिफ्ट केलंय का? नाही रूम तीच असावी. आपण आज जिथे उभे होतो त्या दिवशी पण मी तिथेच उभे होते ना आणि मला तिथून त्या क्लिअरली दिसल्या होत्या. नाही नाही हा ना हा 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 जो जोशी आहे ना हा डॉक्टर जोशी हा झोलाड आहे. मी तुला सांगतो काहीतरी गडबड आहे. कारण बरोबर डॉक्टर रात्री तिथे काय करत होता हे मला सांग. राऊंडवर असेल कदाचित. अरे कसा राऊंडवर असेल वसुंधरा? कुठला डॉक्टर मध्यरात्री राऊंडवर असतो? बरं मुख्य डॉक्टर काय येडा आहे का? मी गेलो हा बरोबर त्यांच्या रूमच्या बाहेर उभा होता. हा डॉक्टर जोशाना झोलाड आहे झोलाड. नाही मला ना आता त्रास व्हायला लागलाय. कारण इतक्या गोष्टी हाताबाहेर जायला लागलाय ना आणि निलांजना मॅडमला जर काही झालं ना तर मला ते सहनच होणार नाही. माझं डोकं फुटेल आता. तू शांत हो आधी. तू आत्ता स्ट्रेस घेऊन काहीच अर्थ नाही. आपण उद्या सकाळी बघू. तो आवरून घे. मी जेवायचं बघ.